नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातमी लपवत नाही, दाखवितो। तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे। रविवार 12:30 म्हणजे 4-5 वर्षापूर्वी 46 डिग्रीमध्ये मी दुपारी 1चा प्रयोग केला होता वसंतराव देशपांडेला, दुपारी 1 आणि संध्याकाळी 5। रसिक प्रेक्षक नाही अशातला भाग नाही। कसं आहे की नाटकात काम करणारं विश्वासार्हता मिळवणं, विश्वासार्हता असणं, कारण शेवटी तुमच्या खिशातून मी 500 रुपये काढणार आहे ना। ते काही टी व्ही नाही आहे की जरा चहा आणि चहा पिता पिता एखादी सिरियल बघतोय, कंटाळा तर बंद करतोय, चॅनल बदलतोय, असं नाही आहे। रसिक प्रेक्षकांना आम्ही 3 तास अंधारात बसवतो आणि आमच्याकडेच पहा असं आम्ही त्यांना सांगतो। त्यामुळे आम्ही जेव्हा म्हणतो ना आमच्याकडेच पहा, तेव्हा आमची जबाबदारी फार जास्त असते। त्यांना गुंतवून ठेवणं, भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या गुंतवून ठेवणं नाटकामध्ये हे फार गरजेचं असतं। त्यासाठी सराव लागतो आणि त्यासाठी विश्वासार्हता लागते। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठवाड्यामध्ये थिएटर्स नाही आहेत, पण मराठवाड्यात रसिक प्रेक्षक आहेत ना। या अकोल्यामध्ये प्रमिलता युग आज बंद आहे, पण तरीही नाटकाचे प्रयोग तिथे होतातच। त्यामुळे रसिक प्रेक्षक नाही आहेत असं म्हणणं अतिशय चुकीचं आणि धाराष्ट्राचं ठरेल। रसिक प्रेक्षक आहेत, फक्त त्यांना दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वसंतराव देशपांडे सभागृहात मी इतके प्रयोग केलेत, पण गेले काही महिने ते सभागृह बंद आहे। त्यामुळे मी कितीही वेळा म्हटलं ना की आता आपण नागपूरला जाऊन प्रयोग करूया, तर होऊच शकत नाही। ते का बंद आहे, कशासाठी बंद आहे, की खुशीने बंद आहे, ते काही कळत नाही आहे। पण ते दुरुस्त होत नाही असं होत नाही, प्रयत्न कमी पडतोय। आणि तुमचा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे की नागपूर हे मुंबईपासून 1000 किलोमीटर आहे। म्हणजे मुंबई नागपूर मी एक बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की तिकीट का महाग आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो। मुंबई नागपूर, नागपूर मुंबई हे 2000 किलोमीटर आहे बाय बस। ओके, आता 2000 किलोमीटर म्हणजे हा आजचा जो विषय आहे त्याच्या बाहेरचा विषय आहे, पण तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो। 2000 किलोमीटर बसचा प्रवास, बसचा खर्च, बसचं डिझेल, बसचा टोल, त्यानंतर स्थानिक पूर्वी फक्त एकच वृत्तपत्र होतं, त्या एका वृत्तपत्रात जाहिरात दिली की आज त्यावेळी भागत होतं, आज तसं भागत नाही। आज आम्हाला 4 वृत्तपत्रात जाहिरात करावी लागते। लॉजिंग, बोर्डिंग, ओव्हरहेड्स खूप वाढतात आणि ओव्हरहेड्स वाढले की आपोआप तिकीट रेट वाढतो। नागपूरमध्ये खूप कमी नाट्यप्रयोग येतात किंवा नाटके येतात, त्याचं कारण ते आहे कारण नाटक कंपन्यांना परवडतच नाही इतकं। खूप मोठे कलाकार आहेत, त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म नाही मिळत। सुरेश भट सभागृहात सुद्धा सेट चढवणं किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे का? कसं आहे, सेटचं वजन साधारणपणे 1.5 टन असतं, 1.5, आणि आमचे 6 कामगार असतात ते उचलायला। त्यामुळे 1.5 टन सेट उचलून वर नेणं, प्लस 8 ते 10 सामानाच्या पेट्या ज्यामध्ये लाईट्स असतात, कपडे असतात, हे म्हणजे आम्ही नाटकाचा प्रयोग तिथे करायचं म्हटलं तरी खूप जीवावर उदारून करावा लागतो। त्यामुळे आम्ही सुरेश भट सभागृहात प्रयोग न होण्याचं कारण ते आहे। त्याला एक बाहेरून लिफ्ट लावली ना, लगेच लिफ्ट, तर ते होऊ शकतं, पण ते आता आहे ते देशपांडे सभागृह दुरुस्त होत नाही, तर लिफ्ट कशी लागणार त्याला, असा एक प्रश्न येतो। नाटकामध्ये काम केले आहे आणि जसं की या महोत्सवाचे पैसे अजून अनेक नाट्यकर्मींना मिळालेले नाही आणि तुमच्याकडे बराच पत्रव्यवहार झालेला आहे, त्याचा चौकशी करतोय असेच उत्तर देणार येतात। एखादी दुकान विकली, कर्जबाजारी झालेली आहे। 100व्या नाट्य महोत्सव मध्ये आता पारदर्शिता राहणार का, हे माझा एक प्रश्न आहे। दुसरा आहे नोंदणी, मतदार नोंदणी। तुम्हाला माहिती आहे नागपूरच्या दोन्ही परिषदाचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नाही, फक्त तुमची एकमेव जी आहे। मग इथं सदस्य नोंदणी का बरं घेतात आणि तिकडे मध्यवर्तींकडे का जबाबदारी देत नाही, असे इथल्या नाट्यकर्मींचा प्रश्न आहे। कारण सदस्य नोंदणीमध्ये खूप मोठा घोटाळा होता, त्यांचे फॉर्मच ऍक्सेप्ट केले जात नाही, मेंबरशिप बंद करून ठेवलेली आहे असा त्यांचा आरोप आहे। तिसरा हे आहे की
हे नाट्यकर्मी आंदोलनाचं पवित्र घेणार आहे. तुमच्या नाट्य महोत्सवाच्या समोर आता हे जे नाट्यकर्मी आहे आंदोलन करणार आहे, तुम्ही या घटनेकडे कसं बघता? तर ही घटना तुम्ही मला आत्ताच सांगितली आहे. म्हणजे बघण्याच्या आधी मी आत्ता ऐकली पहिल्यांदा. तुमचा पहिला जो मुद्दा होता आमचा तो नियामक सभेची आत्ता परवा सभा झाली, त्या सभेमध्ये हा मुद्दा आला होता. मला इथून नागपूरमधूनच पत्र आलं होतं. त्या नियामक सभेवर आपण नागपूरची जी शाखा आहे नागपूरच्या शाखेला आम्ही पत्र पाठवलेलं आहे लेखी, की आम्हाला हे मुद्द्यांवर आम्हाला स्पष्टीकरण गरजेचं आहे. कसं आहे, माझ्यावर कोणी आरोप केला तर मला उत्तर द्यायची संधी मिळायला पाहिजे, बरोबर की नाही. तर आता तो जो आरोप केलेला आहे त्या आरोपावर उत्तर देण्यासाठी नागपूर शाखेचे जे सदस्य आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांना आपण ऑफिशियली पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला ह्या एक मुद्द्यावर तुमचं स्पष्टीकरण पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे त्याच्यावर आम्हाला लेखी. कसं आहे की असं उठून कोणी कोणाबद्दल काही बोलू शकतं. आपल्याला लेखी असेल ना, जसं आपल्याला लेखी पत्र आलं आहे तसंच लेखी आम्हाला उत्तर पण पाहिजे. मध्यवर्ती हा जो काही गोंधळ आहे किंवा हे जे काही चूक झाली असेल तर मिटवणं किंवा स्वच्छता करणं हे काम मध्यवर्तीचं आहे. म्हणजे मी नाही म्हणत नाही आहे, पण दोन्ही बाजू ऐकल्या न ऐकता केवळ एक बाजू म्हणते म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करायची असं होणार नाही. परवा नियामकच्या सभेत नियामक कार्यकारिणीच्या सभेत याच्यावर सखोल चर्चा झाली, 1 तासभर चर्चा झाली. त्यानंतर असं ठरलं की जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक आरोपाला इकडच्या शाखेने उत्तर देणं बंधनकारक आहे आणि ते उत्तर पुढच्या 15 ते 20 दिवसात मिळणं गरजेचं आहे. सभासद नोंदणी विषय हा माझ्यासाठी आत्ता या क्षणाला नवीन विषय आहे माझ्यासाठी. तर मी गडेकर आणि सलीमजींना दोघांशी बोलून घेतो. 350 मतांचा फरक होता. ते गडचिरोली, झाडीपट्टी, बसेस भरून आलेले इथले जे नाट्यकर्मी आहेत त्यांचा हाच आक्षेप आहे की त्यांचे जे सभासद झालेले आहेत त्यांना बरोबर ट्रक भरून आणतात, कार भरून आणतात आणि ही निवडणूक पारदर्शक होत नाही. इतक्या वर्षापासून एकच बॉडी बसलेली आहे नागपूरमध्ये. दुसऱ्यांना जे प्रामाणिक नाट्यकर्मी म्हणतात की आम्हाला संधी मिळत नाही. सभासद आमच्या त्यांचे जर ते हरले असते, जर हे 350 जर मतदार त्यांनी आणले नसते वेळेवर, असं त्यांचा आरोप. पण ते 350 मतदार आहेत की नाही? आहेत, पण ह्यांचे नाही आहेत ना. त्यांचे जे प्रस्थापित आहे, जे पूर्वीपासून नसलेले, ज्यांनी मतदार नोंदणी केली आणि ह्या सभासदांची नोंदणी होत नाहीये. फॉर्म ऐका 2 गोष्टी वेगळ्या आहेत. 2 गोष्टी म्हणजे हा फारच वेगळा विषय चाललेला आहे. नाही ऐका ना, हा संमेलनाचा विषय चाललेला आहे. या संमेलनाचा मध्येच वेगळा काही विषय आलेला आहे. हरकत नाही, मी त्या विचारतो, बोलूया आपण त्याच्यावर, तो काही प्रश्न नाही आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे, जे मतदार आले होते ते मतदार खरंच होते का नव्हते? आता त्यांचं म्हणणे होते. हां, नाही होते. आता तुमचं म्हणणं आहे की नवीन मतदारांची नोंदणी बंद केलेली आहे. 2 वेगळे विषय आहेत. आपण एक पहिला मतदार जे आले होते, ज्यांनी मतदान केलं ते मतदार होते असं त्यांचं म्हणणं आहे. ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्हालाही माहीत नाही आहे, मलाही माहीत नाही आहे. पण ॲज ऑफ नाव ते मतदार होते म्हणून त्यांनी मतदान केलं. दुसरा जो मुद्दा आहे की सदस्य नोंदणी बंद केलेली आहे, ती का बंद केलेली आहे ह्याचं मी आत्ता तुम्ही सांगितलं तर मला कळलं ना. सदस्य नोंदणी बंद केली आहे, मला कुठे माहिती आहे? मला आत्ता कळलं ते नोंदणी बंद. हो, पण आमचं बोलणं हा विषयच झाला नाही ना सदस्य नोंदणी. अरे माहिती, पण मला कुठे माहिती आहे? मला आत्ता तुम्ही आत्ता अध्यक्ष महोदय, माझा तिसरा शेवटचा प्रश्न हाही महत्वाचा आहे की आता झाडीपट्टी रंगमहोत्सव झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये जर कोणा एखाद्या नाट्यकर्मीचा एकच प्रयोग सिलेक्ट झाला, त्याचे 15 प्रयोग झाले, त्याचे 15 लाख रुपये गेले पाहिजे की निर्माता किंवा कलाकारांमध्ये कुठल्या परिषदेच्या शाखेने कुठला कार्यक्रम घ्यावा मध्यवर्ती लोक करत नाही. नंबर 1. कारण अजून गोष्टी आहेत. मराठवाड्यात काही वेगळा असतो, कोकणात काही वेगळा असतो. मध्यवर्तीला प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं काय आहे हे आपल्याला माहीत नसतं मध्यवर्तीला. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडला झाली, पुण्याला झालं, तुमच्या अहिल्यानगरला झालं, त्या शाखेने तो निर्णय घ्यायचा असतो की कुठला कार्यक्रम आपल्या व्हायला पाहिजे. आता तुमचा जो झाडेपट्टीचा जो विषय आहे, त्या झाडेपट्टीच्या विषयाच्या बाबतीत मला असं वाटतं की मध्यवर्तीने जे काही पैसे ट्रान्सफर केलेले आहेत ते शाखेला ट्रान्सफर केलेले आहेत, वैयक्तिक अकाउंटला ट्रान्सफर केलेले नाही आहेत. त्यांचा असा आरोप ऐकला नाट्यकर्मी हो, आरोप वैयक्तिक अकाउंटला गेलेले. मी आता अध्यक्ष म्हणून सांगते ना तुम्हाला. पण
मी अध्यक्ष म्हणून सांगतोय की ते पैसे आपण वैयक्तिक अकाउंटला देऊच शकत नाही. म्हणजे तुमच्या घटनेप्रमाणे आम्ही कोणालाही वैयक्तिक अकाउंटला पैसे देऊ शकत नाही. आम्हाला शाखेलाच पैसे द्यावे लागतात आणि मग शाखेला पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मग पुढे ते समजा ह्यांचं नाटक असेल, तुमचं नाटक असेल, त्या नाटकाला तेथे तसे पैसे दिले जातात. वैयक्तिक अकाउंटला कुठलेही पैसे गेले नाही. 100%. आंदोलनाकडे कसे बघाल ते आंदोलनाच्या मी आंदोलनकर्त्या सर्व माझ्या कलावंतांना विनंती करेन की आनंदाचा क्षण आहे, आंदोलन करू नका. कारण तुम्ही आमचे मी पण कलाकार आहे, तुम्ही पण कलाकार आहे. डेफिनेटली आत्ता मला तुम्ही जो विषय सांगितलेला आहे की काही नोंदणी स्थगित केलेली आहे किंवा बंद केलेली आहे, त्याच्यावर मी दोघांशी बोलीन आणि आपण मार्ग काढू की अगदी सोपं आहे. वेळ लागेल पण मार्ग तर निघेल ना. आता मला तर 1.5 वर्षच झाले येऊन. इतक्या विविध 60 लोक आहेत हँडल करायला. काय झालं, मध्ये विधानसभा आली. हो, नंतर कसं आहे, थिएटरची अवेलेबिलिटी पण पाहिजे ना. आत्ता सुद्धा तुम्ही बघाल तर आपल्याला सलग थिएटर नाही मिळाले. 25 तारखेची सकाळची 2 सत्र नाही मिळाले. संध्याकाळचे हां, संध्याकाळचे 2 सत्र. 25 तारखेची संध्याकाळची 2 सत्र मिळाले नाही आहेत आपल्याला. म्हणून ते स्प्लिटमध्ये करायला लागतं. मग निदान 24, 26, 27 असं तरी एक सलग मिळायला पाहिजे ना. म्हणजे कोणी VIP येतात किंवा रसिक प्रेक्षक येतात, त्यांना ते माहिती असायला पाहिजे ना. तर सारखं 24 तारखेला या, 28 तारखेला या असं नको. त्यामुळे ते 2दा हलवायला लागले, बाकी काही नाही. आणि मागच्या वेळी तर इथे तो गोंधळ झाला, त्यामुळे त्यावेळी ते आपल्या पुढे ढकलायला लागले. आता महिन्यातल्या प्रयोगाला पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि म्हणून आपण 1 महिना पोस्टपोन केला. नाही आमच्याकडे लेखी आहे. नाही आपल्याकडे असते आपली. मी सांगतो साहेबांना, मी स्वतः CPशी बोललो. दिंडी होती, आम्हाला काय 1 महिन्यानंतर करायचं काय 1 महिना आधी करायचं, पण परिस्थिती बरोबर आहे. CP म्हणाले की तुमची दिंडी आणि ते सगळं काही ज्या भागातून जाणार आहे ते योग्य आहे, पोस्टपोन करू शकता का. आम्ही मध्यवर्षी बोललो, ठीक आहे 1 महिन्यानंतर करू. आणि पुन्हा सांगतो, आजचा विषय आपला संमेलनची माहिती ते कसं करायचं, हात जोडून नाही आपल्याला संमेलन सक्सेसफुल. ऐका ते कसं आता प्रशांत हाताला लागलं ते विचार असं झालंय ते. नागपूरकरांना नाट्य संमेलन ही खूप मोठी संधी असते, वेगवेगळी नाटकं पाहायची जी नागपुरात कधीच येत नाही. त्या दृष्टीने 2च केवळ व्यावसायिक नाटकं म्हणजे कमी नाही. एक खरं सांगू का की परिषदेचं काम काय आहे. परिषदेचं काम काय म्हणजे एक कलाकार म्हणून मला असं वाटतं, कारण मी सुद्धा 76 ते 92 स्ट्रगल पिरियडच केला आहे माझा. परिषदेचं काम काय आहे, रंगभूमीसाठी किंवा कुठल्याही आपल्या व्यावसायिक रंगभूमी म्हणा किंवा सिरियल म्हणा किंवा चित्रपट म्हणा, याच्यासाठी कलाकार शोधणे, त्या कलाकारांना ग्रूम करणे, त्यांना संधी देणे, हे परिषदेचं काम आहे. म्हणजे माझं नेहमीच तेच म्हणणं आहे की तुमच्या संमेलनामध्ये जास्तीत जास्त उभरत्या कलाकारांना तुम्ही जेवढी संधी द्याल तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे. आता तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात, पत्रकार मित्रमंडळी आहात. पहिल्या दिवशी तुम्ही लिहिलेला लेख आणि आज तुम्ही लिहित असलेला लेख ह्याच्यात फरक आहे की नाही. कॉन्फिडन्स वाढतो ना. मग हा कॉन्फिडन्स देण्याचं काम परिषदेचं आहे. माझं शिकायला गेलो एका लग्नाची पुढची गोष्ट, भरत जाधवचं नाटक, हे कधीही होऊ शकतं ना. हे अरे होतं. आता मग तुम्ही आधी देशपांडे हॉल दुरुस्त करून घ्या. समीर पंडित माझा इकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे, इकडचा मॅनेजर माझा समीर पंडित आहे. समीर पंडितला विचार, मी आत्ता फोनमध्ये दाखवतो की समीर पंडितला मी किती वेळा सांगितलं, अरे देशपांडे हॉल झाला का दुरुस्त. 46 डिग्रीमध्ये इथे कुठेतरी बोर्ड आहे बघ, किती डिग्री हे असते उष्णता काहीतरी. 46 डिग्रीमध्ये मी दुपारी 1 आणि 5 वाजता प्रयोग केलेला माणूस आहे मी. देशपांडे सभागृह राजकारणाचा बळी पडलेला आहे, त्यामुळे त्याचा विकास म्हणजे संत गतीने होत आहे. सभागृह चालायला हवा म्हणून देशपांडे सभागृहाचा थोडासा विकास. पण सुरेश भट मध्ये आम्ही नाही करू शकत प्रयोग. प्रॉब्लेम तो आहे. म्हणजे काय राजकारण हा विषय माझा नाही आहे. मी कलाकार आहे आणि राजकारण हा माझा विषय नाही आहे. सुरेश भट चालावं म्हणून देशपांडे बंद पाडलं हे मला तरी पटत नाही आहे.
हे मला पटत नाही. संत गतीने विकास होत आहे. संत म्हणजे ह्याच्यापेक्षा संत होऊ शकतो. तर मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि सर्व कलावंतांनाही विनंती आहे की हे नाट्य संमेलन आहे, तुमचं आमचं आहे. ह्या ज्या काही बारीक समस्या आहेत या बारीक समस्यांवर आपण बसून तोडगा काढू शकतो. आणि आपली कम्युनिटी खूप छोटी आहे, कलावंतांची खूप लहान होतं, आपण कमी लोक आहेत. त्यामुळे एकमेकांना घट्ट धरून राहायला पाहिजे सगळ्या कलावंतांनी. मग भले तो प्रायोगिकचा असेल, व्यावसायिकचा असेल, अभिनय दोन्हीकडे करावा लागतो. प्रायोगिकला पण डायलॉग बोलायला लागतात, प्रायोगिकला पण अभिनय करायला लागतात, व्यावसायिकला पण अभिनय करायला लागतो. त्यामुळे आपली कम्युनिटी, कलावंतांची कम्युनिटी खूप लहान आहे. त्यामुळे आपण एकमेकांना धरून असायला हवं. चुका होतात, 5 बोटं सारखी नाही आहेत, 5 बोटं सारखी नाहीत, चुका होतात. त्या चुका आपण दुरुस्त करू शकतो. दुरुस्त करण्याची इच्छा आहे. अध्यक्ष म्हणून माझी इच्छा आहे की दुरुस्त होऊ शकतात ज्या गोष्टी, त्याच्यावर आंदोलन वगैरे करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ज्या गोष्टी शांतपणे सामोपचाराने बोलून, गप्पा मारून, हसत खेळत, काय माझं असं नेहमीच म्हणणं असतं की नेहमी जगताना ना पान उलटून जगावं. पान उलटून जगलं ना इतकं आनंदाने जगता येतं. म्हणजे आज तुम्ही माझ्याशी काय समजा भांडून बोलला, तर हे मी डोक्यात ठेवायचं नाही आहे. पान उलटून तुम्ही माझ्याशी उद्यापर्यंत भेटल्या, नमस्कार, कशात, आपण एकत्र चहा पिण्याची ताकद पाहिजे. कारण मुळातच आम्ही छोटे आहोत, खूप कमी कलावंत आहेत. किती 40 नाटकं 40 नाटकं येतात, 50 नाटकं येतात वर्षभरात मुंबईमध्ये. 50 गुणिले 25 किंवा 50 गुणिले 20 किती झाले? एवढीच माणसं आहेत. मग त्यात आपण का भांडायचं? मग आपण एकमेकाला धरून राहायला पाहिजे. चुका होतात, कोणतरी बरं सगळेजण एकाच अपब्रिंगिंगचे नसतात, वेगवेगळ्या ठिकाणून आलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे मित्र असतात. त्यामुळे त्यांची वागण्याची, बोलण्याची सगळी पद्धत वेगवेगळी असते. समजून उमजून, आता मी नाही का, मी प्रोप्रायटरवाला आहे, माझी प्रोप्रायटरी कंपनी आहे. पण अखिल भारतीय नाट्य परिषद ही संस्था आहे. म्हणजे जसं गजानन महाराजांची शिर्डी आहे, शेगाव आहे, तर ती जशी संस्था आहे तशी रंगदेवतेची संस्था आहे. त्यामुळे संस्थेमध्ये काम करताना विविध प्रकारचे लोक असतात. त्या विविध प्रकारच्या लोकांना हँडल करायची ताकद पाहिजे. त्यासाठी डोकं शांत पाहिजे आणि त्या रंगभूमीची माहिती असायला पाहिजे. कोण कधी आपल्याला गणवेल हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण आत्ताच मी आलेलो आहे, 1-1.25 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे मी ओळखतोय, जोखतोय लोकांना, काय कोणाचं म्हणणं आहे, कसं म्हणणं आहे, कोण चुकतंय, कोण चुका करू शकतं, कोण दुरुस्त करू शकतं. माझ्याकडून पण चुका होऊ शकतात. पण आम्ही 60 जण एकमेकांना धरून आहोत, घट्ट धरून आहोत. नियामक काय, कार्यकारिणी काय, सगळे आम्ही एक महाराष्ट्राला आम्ही अन्सरेबल आहोत. मित्रांनो, ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा घेऊन येणार मी खास बातमी. तोपर्यंत तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक, सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद. नमस्कार.